नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते। आता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.5 हा भाग संपवलेला आहे। आताच्या या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण मधील काही उदाहरणे सोडवणार आहोत। ठीक आहे, तर संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मधला आपण प्रश्न दुसरा घेतोय। प्रश्न दुसरा बघा काय आहे। बिंदू O केंद्र असलेल्या वर्तुळाला रेषा L बिंदू P मध्ये स्पर्श करते। जर वर्तुळाची त्रिज्या 9 सेमी असेल तर डिस्टन्स OP किती? O पासून P पर्यंतचं अंतर काढायचं। त्यानंतर पुढे बघा डिस्टन्स OQ बरोबर 8 सेंटीमीटर, तर Q चे स्थान कुठे असेल? म्हणजे OQ 8 सेंटीमीटर असेल तर Q कुठे असेल? आणि तिसरा प्रश्न विचारलाय डिस्टन्स OR बरोबर 15 सेंटीमीटर असेल तर बिंदू R चे किती स्थाने रेषा L वर असतील व P पासून ते बिंदू किती अंतरावरती असतील? अशा पद्धतीने ह्या आकृतीवरून प्रश्न विचारलेले आहेत। प्रश्नावरून आपण आकृती काढून घेतलेली आहे। O केंद्र असणारे वर्तुळ आहे, त्याला L ही रेषा P बिंदू मध्ये छेदते। त्यानंतर आपण O आणि R काय केलेला आहे, जोडून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला कशाचं माप माहिती आहे बघा, OQ 8 सेंटीमीटर दिलेलं आहे, तर Q चं स्थान कुठे आहे विचारलेलं आहे आणि OR चं दिलेलं आहे 15 सेंटीमीटर। OR किती आहे? 15 सेंटीमीटर आहे। ठीक आहे, तर आता आपण एक एक प्रश्न सोडवत जाऊया। पहिला प्रश्न घेऊया आपण, डिस्टन्स OP किती असेल आणि का? ठीक आहे, आता बघा OP म्हणजेच काय आहे, त्या वर्तुळाची त्रिज्या आहे। बघा प्रश्नामध्ये दिले जर वर्तुळाची त्रिज्या 9 सेंटीमीटर असेल म्हणजे OP ही त्याची त्रिज्या आहे आणि ती त्रिज्या किती सेंटीमीटर आहे? 9 सेंटीमीटर आहे। मग OP ही वर्तुळाची त्रिज्या आहे। मग OP बरोबर 9 सेंटीमीटर हे काय दिलेलं आहे, पक्षामध्ये माहिती दिलेलीच आहे। म्हणजे इथं आपण OP काढून घेतलेला आहे। OP किती सेंटीमीटर आहे? 9 सेंटीमीटर आहे। आता बघा पुढचा दुसरा प्रश्न काय आहे, OQ 8 सेंटीमीटर असेल तर काय म्हटलेले बघा, OQ जर 8 सेंटीमीटर असेल तर Q चे स्थान कोठे असेल? ठीक आहे, बघा डिस्टन्स OQ बरोबर 8 सेंटीमीटर आहे। ठीक आहे, ही माहिती पक्षामध्ये दिलेली आहे। तर आता काय विचारलेलं आहे, Q चे स्थान कुठे असेल? आता जर आपण त्रिज्येची आणि OQ ची तुलना केली, OQ 9 सेंटीमीटर आहे आणि O पासून Q बिंदू 8 सेंटीमीटर असेल तर निश्चितच काय आहे, त्रिज्या OP ही OQ पेक्षा कशी आहे? मोठी आहे। त्रिज्या OP ही OQ पेक्षा कशी आहे? मोठी आहे। ठीक आहे, मग म्हणजेच काय, बिंदू Q हा वर्तुळाच्या आतमध्ये असेल। बिंदू Q हा वर्तुळाच्या आतमध्ये आहे। बघा पहिली दोन्ही प्रश्न आपण सोडवून घेतलेला आहे। पहिला प्रश्न OP ची किंमत काढायची आहे। OP ही वर्तुळाची त्रिज्या आहे, आकृतीवरून आपल्याला समजते। म्हणजे OP बरोबर 9 सेंटीमीटर ही माहिती पक्षामध्ये दिली आहे। म्हणजे OP ची किंमत किती आली? 9 सेंटीमीटर। त्यानंतर त्यांनी काय म्हटलंय, डिस्टन्स म्हणजे OQ चा अंतर, O पासून Q हा बिंदू 8 सेंटीमीटर अंतरावरती आहे हे पक्षामध्ये दिले। मग OP आणि OQ ची जर तुलना केली आपण तर त्रिज्या OP हा OQ पेक्षा कसा आहे? मोठा आहे। त्यामुळे निश्चितच बिंदू Q हा वर्तुळाच्या कशा असणार आहे? आतमध्ये असणार आहे। कारण O पासून P बिंदू 9 सेंटीमीटर आहे, तो वर्तुळावरती आहे। मग O पासून Q बिंदू हा 8 सेंटीमीटर असणार आहे, म्हणजे तो वर्तुळाच्या आतमध्ये असणार आहे। याचं उत्तर काय काढलं आपण, बिंदू Q हा वर्तुळाच्या आतमध्ये आहे। ठीक आहे, आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया। तिसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी काय दिलेलं बघा, P पासून ठीक आहे R चे किती स्थान L वरती असतील? म्हणजेच थोडक्यात P पासून त्याचं अंतर काढायचं आहे। ठीक आहे, म्हणजे P पासून इथपर्यंतचं अंतर आपल्याला काढायचं आहे। तर आता बघा OR चा वर्ग बरोबर याच्यावरून आपण काय काढून घेऊ शकतो, तर याच्यावरून आपण OR ची किंमत काढून घेऊ शकतो। ठीक आहे, OR ची किंमत काढून घेऊ शकतो। ठीक आहे, काढून घेऊया। तिसरा प्रश्न सोडूया आता। आता बघा बिंदू
आर चे स्थाने रेषा एल वरती असतील तर पी पासून ते बिंदू किती अंतरावरती असतील. तर आता आपण जर त्रिकोण ओ पी आर चा विचार केला तर ओ पी हा कसा रेषा एल ला लंब आहे, म्हणजे त्रिकोण ओ पी आर हा काय झाला, काटकोन त्रिकोण झाला. तिसरा प्रश्न सोडवतोय आपण. रेख ओ पी लंब रेषा एल, म्हणून त्रिकोण ओ पी आर हा काटकोन त्रिकोण आहे. हा कसा आहे, काटकोन त्रिकोण आहे. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय होईल, ओ आर चा वर्ग बरोबर आर पी चा वर्ग अधिक ओ पी चा वर्ग, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. ठीक आहे, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता याच्यामध्ये आपण किंमत घालत जाणार आहोत. ठीक आहे, आता बघा ओ आर ची किंमत आपल्याला माहित आहे 15 सेंटीमीटर दिले, 15 चा वर्ग केला. आर पी ची किंमत माहित आहे का, माहित नाही म्हणजे आहे तसं ठेवलं. अधिक ओ पी ची किंमत किती आहे 9 सेंटीमीटर, म्हणून 9 चा वर्ग केला. 15 चा वर्ग किती येणार, ठीक आहे 15 गुणिले 15 आपण करून बघूया. 225 येईल. आर पी चा वर्ग आहे तसा उतरून घेतला आपण, 9 चा वर्ग 81. ठीक आहे, मग 225 वजा 81 बरोबर आर पी चा वर्ग. आता हे आपण सोडवूया पुढे. आता 225 मधून 81 गेलं तर उत्तर किती येणार आहे आपलं, 144. 144 बरोबर आर पी चा वर्ग. आता याचं वर्गमूळ घेऊया. एकशे 44 वर्गमूळ किती येतं 12 आणि आर पी चा वर्ग त्याचं वर्गमूळ किती आलं आर पी, म्हणजे आर पी ची किंमत किती काढली आपण 12 सेंटीमीटर. आता आर पी बरोबर पी आर 1. ठीक आहे, कारण काय याचं आर डॅश पी डॅश आर 1. ठीक आहे, मग आर पी 12 सेंटीमीटर असेल तर पी आर 1 पण किती असणार आहे 12 सेंटीमीटरचा असणार आहे. म्हणजेच आर हा बिंदू ओ पासून 12 सेंटीमीटर इतक्या एकक अंतरावरती असणार आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण पुन्हा बघूया हा प्रश्न. सुरुवातीला बघा रेख ओ पी लंब एल आहे हे आपण लिहिलंय. याच्यावरून आपल्याला काय सिद्ध होतं की लंब असेल तर पी जवळ काटकोन होतो, म्हणजेच त्रिकोण ओ पी आर हा काटकोन त्रिकोण आहे. मग पायथागोरसनुसार आपण सूत्र लिहिलं, ओ आर चा वर्ग बरोबर आर पी चा वर्ग अधिक ओ पी चा वर्ग. त्याच्यामध्ये आपण किमती घातल्या. त्याच्यानंतर बघा हे सोडवून उत्तर किती आलेलं आहे आपलं 144. वर्गमूळ घेतलं की आर पी ची किंमत 12 सेंटीमीटर निघते. आता आर पी एकरूप पी आर 1, कारण का पी आर डॅश पी डॅश आर 1. ठीक आहे, त्याच्यानुसार आर पी जितका असेल तितकंच पी आर असणार आहे, म्हणजे पी आर 1 बरोबर 12 सेंटीमीटर, म्हणजेच आर हा बिंदू 12 सेंटीमीटर इतक्या एकक अंतरावरती असणार आहे. आता याच पद्धतीने आपण पुढील प्रश्न सोडवूया. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न तिसरा आहे. बिंदू एम वर्तुळ केंद्र आणि रेख के एल हा स्पर्शिका खंड आहे, तर एम के बरोबर 12 सेंटीमीटर आणि के एल बरोबर 6 वर्गमुळात 3. तर आपल्याला दोन प्रश्नांची उत्तर काढायचे आहेत. वर्तुळाची त्रिज्या काढा आणि कोण के आणि कोण एम ची मापे काढा. आता आकृतीमध्ये आपण प्रश्नामध्ये ज्या ज्या किमती दिलेल्या आहेत त्या किमती घातलेल्या आहेत. एम के 12 सेंटीमीटरचा आणि एन के 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटरचा आहे. तर पहिला प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला, तर त्रिज्या काढा. ठीक आहे, आता त्रिज्या म्हणजेच कोण आहे, वर्तुळाची त्रिज्या कुठली आहे एम एल ही त्रिज्या आहे, म्हणजे आपण एम एल ची किंमत काढायला हवी. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये बघा एम एल लंब एल के. ठीक आहे, आता कारण का स्पर्शिका खंडानुसार काय आहे ते लंब आहे. त्यानंतर आता पुढे म्हणजेच काय कोण एल किती असणार आहे 90 अंशाचा असणार आहे. ठीक आहे, कोण एल जर 90 अंशाचा असेल तर
एम के वर्ग हा काय झाला कर्ण वर्ग झाला। ठीक आहे, 90 अंशाजवळ काय होतं इथं एल जवळ काटकोन होतो। मग त्यानंतर बघा काटकोन त्रिकोण एम एल के मध्ये काय येईल आता एम के चा वर्ग बरोबर एम एल चा वर्ग अधिक एल के चा वर्ग पायथागोरसच्या प्रमेयानुसार। आता याच्यामध्ये किमती घालूया। आता एम के ची किंमत किती आहे 12, 12चा वर्ग केला। एम एल ची किंमत काढायची आहे कसा ठेवला एल के ची किंमत किती आहे 6 वर्गमुळात 3 म्हणजे याचा वर्गमुळा। आता 12चा वर्ग किती 144, एम एल काढायचा आहे कसा ठेवला। आता 6 वर्गमुळात 3 त्याचा जर वर्ग केला तर त्याचा वर्गमूळ किती येतो बघा साधारणतः बघा आता 6चा वर्ग किती येतो 36। ठीक आहे, गुणिले आता वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळाचं चिन्ह जातं आणि शिल्लक फक्त काय राहतं 3। ठीक आहे, किंवा अशा पद्धतीने सुद्धा सोडू शकतो। वर्गमुळात 3 चा जर मी वर्ग केला तर याचा अर्थ काय झाला वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे हे किती आलं वर्गमुळात 9। मग 9चं वर्गमूळ निघतं, 9चं वर्गमूळ किती येतं 3 म्हणजे हे किती आलं 36 गुणिले 3। त्यानंतर 144 बरोबर एम एल चा वर्ग आहे कसा ठेवला 36 गुणिले जर 3 केलं तर हे येणारा गुणाकार आपला 108। तर आता पुढे बघा पक्षांतर करूया। 144 वजा 108 बरोबर एम एल चा वर्ग। आता ही वजाबाकी किती येईल ही वजाबाकी येणार आहे 36। 36 वर्गमूळ निघतं का निघतं किती येणार आहे 6 सेंटीमीटर म्हणजे एम एल ची किंमत किती आली 6 सेंटीमीटर आलेली आहे। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं आपण उत्तर सोडवलेलं आहे। वर्तुळाची त्रिज्या काढा, त्रिज्या म्हणजेच एम एल ही त्रिज्या आहे आणि एम एल ची किंमत किती काढलेली आहे आपण 6 सेंटीमीटर। पायथागोरस नुसार आपण हे सोडवलेलं आहे। पायथागोरस नुसार एल जवळ काटकोन तयार होतो म्हणजे एम के हा कर्ण असणार आहे म्हणजे एम के कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज। त्या पद्धतीने आपण हे सूत्र लिहिलेलं आहे। सूत्रामध्ये किमती घातलेल्या आहेत। एम के ची किंमत आहे 12, 12चा वर्ग केला। एम एल वर्ग काढायचा आहे तो आहे कसा ठेवला अधिक एल के चा वर्ग म्हणजे 6 वर्गमुळात 3 चा वर्ग। आता 12चा वर्ग 144 येतो, एम एल वर्ग आहे तसा ठेवला, 6चा वर्ग 36 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 किती येतं वर्गमुळात 9 मग 9चं वर्गमूळ निघतं किती 3 मग 144 बरोबर एम एल चा वर्ग अधिक 36 गुणिले 3 108 वजाबाकी करून उत्तर किती येते वर्गमुळात 36। 36चं वर्गमूळ किती आहे 6 म्हणजेच एम एल ची किंमत किती काढली आपण 6 सेंटीमीटर। आता पुढचा प्रश्न काय बघा कोन के आणि कोन एम ची किंमत काढा। बघा काय म्हटलेलं आहे एम आणि के ची किंमत काढायची आहे। एल ची किंमत माहिती आहे आपल्याला हा 90 अंशाचा आहे। ठीक आहे, तर त्यानुसार एम आणि के ची किंमत काढायची आहे। ठीक आहे, तर सुरुवातीला आपण काय करूया के ची किंमत काढून घेऊया। कोन के ची किंमत काढून घेऊया। आता कोन के ची किंमत काढताना बघा आपण एक विधान लिहिणार आहोत एम एल बरोबर 1/2 एम के। ठीक आहे, एम एल बरोबर 1/2 एम के हे असं काय लिहिलं आपण तर 30, 60, 90 अंशाच्या प्रमेयानुसार हे विधान आपण लिहिलेलं आहे। 30 अंश 60 अंश आणि 90 अंशाच्या प्रमेयानुसार। मग यानुसार जर आपण ह्याच्यामध्ये किंमत घातलं तर याचाच अर्थ काय एम एल हा एम के च्या कसा आहे निमपट आहे किंवा एम एल हा एम के च्या काय आहे निमपट आहे। म्हणजेच काय 30, 60, 90 अंशाच्या प्रमेयानुसार 90 अंशाच्या समोरील बाजूपेक्षा जर दुसरी बाजू त्याच्या निमपट असेल तर ती बाजू किती अंशाची असते त्याच्या समोरील किती अंशाची असते 30 अंशाची असते। म्हणजेच इथं आपल्याला के ची किंमत किती मिळणार आहे 30 अंश। के बरोबर 30 अंश 30, 60, 90 प्रमेयानुसार। ठीक आहे, म्हणजे बघा 30, 60, 90 प्रमेयानुसार
जर काटकोनासमोरील बाजूपेक्षा जर ML ची लांबी निंपट असेल तर त्या बाजूसमोरील कोन हा किती असतो 30 अंश किंवा 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निंपट असते। यानुसार K ची किंमत किती आली 30 अंश। आता आपल्याला L ची किंमत माहित झालेली आहे, K ची किंमत माहित झालेली आहे, त्यावरून आपण M ची किंमत काढू शकतो। मग बघा कोन M अधिक कोन L अधिक कोन K बरोबर 180 अंश त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार त्रिकोणाच्या कोनांच्या गुणधर्मानुसार आता याच्यामध्ये M ची किंमत आपल्याला माहित नाही आहे, कसं ठेवलं L ची किंमत किती आहे 90 अंश आणि K ची किंमत काढलेली आहे आपण 30 अंश बरोबर 180 अंश। कोन M आहे तसा ठेवला 90 आणि 30 किती झालं किती होणार आहे 120 बरोबर 180 अंश। आता पक्षांतर करूया कोन M बरोबर 180 अंश वजा 120 अंश। आता ही वजाबाकी किती येईल कोन M बरोबर 180 मधून 120 गेले उत्तर आलं 60 अंश। ठीक आहे, म्हणजे कोन M चं माप किती निघालं 60 अंश। ठीक आहे, या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे। कोन K ची किंमत आपण 30 60 90 अंशाच्या प्रमेयानुसार काढलेली आहे। त्यानंतर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, त्यानुसार आपण कोन M अधिक कोन L अधिक कोन K बरोबर 180 अंश काढलं। त्याच्यामध्ये किंमत घालून पक्षांतर केल्यानंतर कोन M ची किंमत किती मिळालेली आहे 60 अंश मिळालेली आहे। प्रश्न चौथा आहे रेख AB व रेख AC हे स्पर्शकखंड आहेत। जर वर्तुळाची त्रिज्या R असेल आणि लांबी AB बरोबर R असेल तर चौकोन ABOC हा चौरस होतो हे दाखवा। आता प्रश्नानुसार आपण आकृती काढून घेतलेली आहे। आकृतीमध्ये एक रचना केलेली आहे, आपण O पासून B आणि O पासून C जोडून घेतलेलं आहे, ते आपण लिहूया। रेख BO व रेख OC जोडले। ठीक आहे, सिद्ध काय करायचं आहे तर ABOC हा चौकोन आहे हे सिद्ध करायचं आहे। आता आपण सिद्धतेकडे जाऊया। आता बघा याच्यामध्ये रेख BO एकरूप रेख OC, याचं कारण काय एकाच वर्तुळाच्या त्रिज्या। एकाच वर्तुळाच्या त्रिज्या कशा असतात एकरूप असतात, याला आपण विधान 1 म्हणूया। म्हणजे आकृतीनुसार BO आणि OC ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि एकाच वर्तुळाच्या त्रिज्या कशा असतात एकरूप असतात, त्यामुळे रेख BO एकरूप OC हे लिहिलेलं आहे, याला विधान 1 म्हटलेलं आहे। आता पुढे बघा लांबी AB बरोबर R ही माहिती कुठे दिलेली आहे पक्षामध्ये दिलेली आहे। परंतु मग लांबी AB एकरूप लांबी AC बरोबर R, तर हे कशावरून घेणार आपण स्पर्शिकेच्या गुणधर्मानुसार। स्पर्शिकेच्या गुणधर्मानुसार याला म्हणते मी विधान 2। तर आता साधारणतः विधान 1 आणि 2 वरून काय लक्षात येतं AB आणि AC म्हणजे पण R म्हणजे त्रिज्याच आहे आणि BO आणि OC हा पण त्रिज्या आहे। म्हणजे साधारणतः बघा रेख OBO बरोबर रेख OC बरोबर रेख AB बरोबर रेख AC बरोबर R। विधान 1 व 2 वरून हे आपण लिहिलं, विधान 1 व 2 वरून। म्हणजे विधान 1 व 2 वरून काय सिद्ध होतं की AB AC OC आणि BO हे चारही कशा आहेत समान मापाचे आहेत। म्हणजे याच्यावरून आता याला मी म्हणते विधान क्रमांक 3। ठीक आहे, आता आपण प्रश्न पुसूया इकडचा।
म्हणजेच चौकोन म्हणून चौकोन ABOC हा समभुज चौकोन आहे। हे कशावरून घेतलं आपण? विधान 3 वरून। विधान 3 वरून समभुज चौकोन का? कारण चारही बाजू समान लांबीचे असतील तर तो समभुज चौकोन असतो आणि समभुज चौकोनाच्या गुणधर्मानुसार त्याचा प्रत्येक कोन कसा असतो तर कसा असतो 90 अंशाचा असतो। म्हणजे कोन OBA किती आहे 90 अंशाचा आहे। कोन OBA प्रत्येकी किती अंशाचे असतील 90 अंशाचे असतील। म्हणजे रोबस म्हणजे काय दिलेला चौकोन हा समभुज चौकोन आहे हे सिद्ध होते। म्हणून ABOC हा समभुज चौकोन आहे। ठीक आहे, बघा आपण काय काय केलं? BO आणि OC जोडलं। सिद्धतेमध्ये BO आणि OC आकृतीनुसार एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे ते एकरूप आल्या, त्याला विधान 1 म्हटलं। मग लांबी AB बरोबर R ही माहिती पक्षामध्ये दिलेली आहे। मग AB आणि AC ह्या दोन्हीही बाजू कशा आहेत एकरूप आहेत, म्हणजे त्यांची प्रत्येकी माप किती झाली R झाली स्पर्शिकेच्या गुणधर्मानुसार। याला विधान 1 आणि 2 म्हटले। विधान 1 आणि 2 वरून काय लक्षात येतं की BO बरोबर रेख OC बरोबर रेख AB बरोबर AC बरोबर R, म्हणजे ह्याच्या चारही बाजू कशा आहेत समान लांबीच्या आहेत विधान 1 व 2 वरून। आणि परत या विधानाला आपण 3 नंबर दिलेला आहे। तर विधान 3 वरून काय लक्षात येतं म्हणजे सगळ्या बाजू समान असतील तर याचाच अर्थ ABOC हा समभुज चौकोन आहे। मग समभुज चौकोनाचा आणखीन एक गुणधर्म काय असतो? प्रत्येक कोन काटकोन असतो। मग OBA जर 90 अंशाचा असतील तर राहिलेले कोन पण 90 अंशाचेच असणार आहेत आणि त्यानुसार ABOC हा समभुज चौकोन आहे हे तर सिद्ध होते। ठीक आहे, या पद्धतीने आता आपण आणखीन काही उदाहरणांचा अभ्यास करूया। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक कृतीयुक्त प्रश्न सोडवूया। बघा संकीर्ण मधला प्रश्न 17वा आहे। प्रश्न काय आहे बघा? जीवा EF समांतर जीवा GH तर सिद्ध करा। EF हा GH ला कसा आहे समांतर आहे, तर काय सिद्ध करायचं आहे? तर सिद्ध करा म्हटलेलं आहे साधारणतः जीवा EF आणि जीवा FG हे कसे आहेत एकरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे। तर आता सिद्धतेमध्ये त्यांनी रिकामी जागा दिलेली आहे, त्या रिकाम्या जागा आपण भरत जायचं आहे। तर पहिलं बघा कोन EFG आणि कोन FGH, म्हणजे F आणि G हा कोन F आणि G हे कोन एकरूप दाखवलेले आहे। त्याचं कारण काय लिहिता येईल तर सम्मुख कोन, सम्मुख कोन एकरूप आहे। आता सम्मुख कोन का तर EFHG हा चक्रीय चौकोन आहे कारण त्याचे चारही शिरोबिंदू वर्तुळावरती आहेत। चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार सम्मुख बाजू एकरूप असतात आणि परस्परांचे पूरक असतात, त्यामुळे F आणि G हे सम्मुख कोन असल्यामुळे एकरूप झाले। आता पुढे बघा EFG कोन EFG आणि यानं कोणता कंस आंतरखंडित केलेला आहे तर माप कंस EG, माप कंस EG म्हणजे दुसरी रिकामी जागा काय येणार आहे 1/2 माप कंस CEG किंवा माप कंस EG 1/2 माप कंस EG। कुठल्या गुणधर्मानुसार ते पुढे दिलेलेच आहे आंतरलिखित कोनाचे प्रमेय। त्याच पद्धतीने कोन FGH, कोन FGH यानं कोणता कंस आंतरखंडित केलेला आहे तर FH, माप कंस FH ला काय केलेलं आहे आंतरलिखित केलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा आता विधान 1, 2, 3 वरून काय समजतं? माप कंस EG बरोबर कशाला समांतर आहे तो माप कंस FH, माप कंस FH म्हणजे 1, 2, 3 वरून काय सिद्ध झालं माप कंस EG बरोबर माप कंस FH। त्यानंतर पुढे बघा म्हणजे जीवा EG एकरूप जीवा FH। आता ह्याला कारण काय देता येईल तर एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात।
एकरूप कंसाच्या संगत जीवा सुद्धा कशा असतात, एकरूप असतात। बघा आपण प्रश्न पुन्हा एकदा पाहूया। तर आपल्याला EF समांतर GH मध्ये आकृतीवरून बघितलं तर EGHF हे चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहे, म्हणजे हे चक्रीय चौकोन आहे। तर या पद्धतीने आपल्याला जीवा EG आणि FH हे एकरूप आहे सिद्ध करायचं आहे। सिद्धतेसाठी काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत। कोन EFG बरोबर कोन FGH, कारण त्या चक्रीय चौकोनाचे समूह कोन असल्यामुळे एकरूप झाले, याला म्हटलं आपण विधान 1। त्यानंतर कोन EFG न माप किंवा या कोणाला माप कंस EG न काय केलेला आहे, अंतर्लिखित केलेला आहे। त्यामुळे अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार कोन EFG बरोबर 1/2 माप कंस EG, याला म्हटलं आपण विधान क्रमांक 2। त्याच पद्धतीने विधान क्रमांक 3 अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार कोन FGH बरोबर 1/2 माप कंस FH। आता 2, 3 आणि 1 वरून काय लक्षात येतं, तर माप कंस EG बरोबर माप कंस FH, म्हणजेच हे कंस सुद्धा आहे आणि जीवा सुद्धा आहे, म्हणून जीवा EG एकरूप जीवा FH, म्हणजेच एकरूप कंसाच्या त्या संगत जीवा असल्यामुळे एकरूप झालेल्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला कृतीयुक्त प्रश्न सुद्धा येऊ शकतो। आता आपण आणखीन एक उदाहरण सोडवूया। पुढील उदाहरण आहे प्रश्न क्रमांक 14। प्रश्न 14 काय आहे बघा, केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या रेख PQ आणि RS या एकरूप जीवा आहेत। जर कोन POR बरोबर 70 अंश आणि माप कंस RS बरोबर 80 अंश, तर माप कंस PR बरोबर किती, माप कंस QS बरोबर किती आणि माप कंस QSR बरोबर किती, या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत। ठीक आहे, तर यावरून बघा काय काय दिलेलं आहे ते आपण पाहूया। O केंद्र असलेल्या वर्तुळात PQ आणि RS एकरूप आहेत, म्हणजे PQ आणि RS हे एकरूप आहे, एकरूपतेचे चिन्ह करूया। परत POR चं माप दिलेलं आहे 70 अंश, POR हा कोण किती आहे, 70 अंशाचा आहे। ठीक आहे, आणि माप कंस RS पण दिलाय, किती दिलेला आहे, 80 अंश। तर आपल्याला ह्या सर्व किमती काढायच्या आहेत। पहिली किंमत काढूया आपण, माप कंस PR, माप कंस PR ची किंमत काढूया। आता बघा कोन POR बरोबर 70 अंश आहे, हे आपल्याला माहित आहे, म्हणून इथं पक्ष लिहिलं। मग कोन POR एकरूप माप कंस PR आंतरखंडित कंसानुसार, कारण तो काय आहे, आंतरखंडित कंस आहे। ठीक आहे, कोन POR ने PR या कंसाला आंतरखंडित केलेला आहे। शिवाय POR हा केंद्रीय कोन आहे, केंद्रीय कोनाने ज्या कंसाला आंतरखंडित केलेलं असतं त्याचं माप आणि त्या केंद्रीय कोनाचं माप कसं असतं, समान असतं, म्हणून आपण लिहिलेला आंतरखंडित कंस आहे। त्यामुळे या दोघांची माप समान आहे, म्हणजेच माप कंस PR ची किंमत किती आलेली आहे, PR बरोबर 70 अंश। माप कंस PR बरोबर 70 अंश आपण इथे लिहूया, माप कंस PR बरोबर 70 अंश। ठीक आहे, आता दुसरा प्रश्न म्हणजे QS काढण्याआधी आपण काय करून घेऊया, QS काढायचं असेल मला, तर त्यासाठी मला PQ ची किंमत माहित असणं आवश्यक आहे। तर सुरुवातीला आपण PQ ची किंमत काढून घेऊया। तर बघा जीवा PQ एकरूप जीवा RS ही माहिती आपल्याला पक्षामध्ये दिलेली आहे। ठीक आहे, मग कंस PQ एकरूप कंस RS। ठीक आहे, आता जीवा आता RS या जीवेचे संगत कंस कोण आहे, RS, PQ या जीवाचा संगत कंस कोण आहे, PQ, म्हणजे कंस RS जर जीवा PQ आणि RS एकरूप असतील तर कंस PQ आणि RS सुद्धा कसे असणार आहेत, एकरूप असणार आहे। ठीक आहे, कंस PQ एकरूप कंस RS बरोबर किती असणार आहे, 80 अंश, म्हणजे कंस PQ बरोबर कंस RS बरोबर प्रत्येकी किती आहेत, हे 80 अंशाचे आहे। ठीक आहे, कारण RS 80 अंशाचा असेल तर PQ पण किती असणार आहे, 80 अंशाचा असणार आहे, म्हणजे हे माप मिळालं आपल्याला 80 अंश। आता आपण काय करू शकतो, माप कंस QS ची किंमत काढू शकतो। आता QS काढण्यासाठी बघा, म्हणजे दुसरा प्रश्न सोडवणार आहे मी आता, माप कंस QS। आता माप कंस QS काढण्यासाठी मला काय करावं लागेल,
तर पूर्ण वर्तुळ किती अंशाचा असतो? 360 अंशाचा असतो. मग 360 मधून मला काय करावं लागेल? कंस PQ, कंस RS आणि कंस PR काय करावं लागेल? वजा करावं लागेल. म्हणून लिहिते मी कंस PR अधिक कंस RS अधिक कंस PQ. हे मी सूत्र तयार केलेलं आहे. पूर्ण वर्तुळाचे माप किती असतं? 360 अंश असतं. या 360 मधून PQ, RS, PR या सर्व कंसांच्या मापांची बेरीज जर वजा केली तर आपल्याला QSचं माप निघू शकतं. आता याच्यामध्ये किमती घालूया. माप कंस QS बरोबर 360 अंश वजा किमती घालूया. आता PR किती आहे? 70, RS किती आहे? 80 आणि PQ पण किती आहे? 80. मग ही किंमत किती येईल बघा. माप कंस QS बरोबर 360 वजा यांची बेरीज 160 sin 18 म्हणजे 190 अंश येईल. 360 वजा ते माप किती येणार आहे? 230 अंश. ठीक आहे. मग ही वजाबाकी किती येणार आहे? इकडे आपण प्रश्न पुसूया. ही वजाबाकी किती येईल? 360 वजा 230 जर केलं तर आपली वजाबाकी येणार आहे 130. म्हणजे माप कंस QS बरोबर किती आलेली आहे वजाबाकी आपली? 130 अंश. म्हणजे इथं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. माप कंस QS बरोबर 130 अंश. ठीक आहे. त्यानंतर आता पुढे बघा. तिसरं काय काढायचं आपल्याला? माप कंस QSR काढा. तिसरं काय बघा? माप कंस QSR बरोबर किती? आता QSR ची किंमत आपण काढूया. बघा कुठलं कोण आहे ते बघूया. Q माप कंस QSR. ठीक आहे. आता QSR म्हणजेच काय आहे बघा? माप कंस QSR बरोबर. आता कुठल्या दोन कंसांनी तो तयार झालेला आहे? माप कंस QS, माप कंस QS अधिक माप कंस SR या दोघां कंसांनी मिळून तो तयार झालेला. म्हणजेच माप कंस QSR हा माप कंस QS आणि RS ने तयार झालेला आहे. आता QS ची किंमत आपण किती काढून घेतलेली आहे? 130 अंश. ठीक आहे. ह्या दोघांची बेरीज म्हणजे QSR ची किंमत येणार आहे. मग QS ची किंमत किती काढली आहे? 130 अंश. आणि SR ची किंमत किती काढलेली आहे? 80 अंश. म्हणजेच माप कंस QSR बरोबर 130 अधिक 80. बेरीज करूया. 210 अंश. किती आलेलं आहे? 210 अंश इतकं आलेलं आहे. ठीक आहे. आपण उदाहरण पुन्हा एकदा पाहूया. उदाहरणामध्ये सुरुवातीला आपण पहिला प्रश्न माप कंस PR ची किंमत काढली. आता POR 70 अंश आहे हे पक्षामध्ये माहित आहे. मग POR 70 अंश आहे तर POR आणि माप कंस PR हे एकरूप आहे. कारण POR ने कंस PR ला अंतर्खंडित केलेला आहे. त्यामुळे आणि शिवाय POR हा केंद्रीय कोन आहे. केंद्रीय कोनाने अंतर्खंडित केलेल्या कंसाचं माप हे केंद्रीय कोना इतकंच असतं. म्हणजे सगळं लिहिले का आपण नाही, फक्त लिहिलेलं आहे अंतर्खंडित कंसानुसार POR एकरूप कंस PR. म्हणजेच माप कंस PR किती झाला? 70 अंश. आता QS काढण्यासाठी आधी आपण PQ ची किंमत काढून घेतली. मग PQ बद्दल आपल्याला काय काय माहित आहे? जेव्हा PQ एकरूप, जेव्हा RS हे पक्षामध्ये दिलेले आहे. आता जेव्हा PQ आणि RS एकरूप असतील तर ते कंस PQ आणि RS सुद्धा कसे असणार आहेत? एकरूप असणार आहेत. मग RS जर 80 अंश असेल तर PQ सुद्धा किती असणार आहे? 80 अंश. म्हणजे अनुक्रमे PQ आणि RS ची किंमत किती आली? 80 अंश. आता आपण दुसरा प्रश्न सोडवतोय. माप कंस QS ची किंमत काढतोय. QS काढायचं म्हणजे पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं? 360 अंश. त्याच्यातून PQ, PR आणि RS यांची मापे वजा केली तर आपल्याला QS चं माप मिळतं. म्हणून सूत्र कसं लिहिलं? 360 अंश वजा माप कंस PR अधिक माप कंस RS अधिक कंस PQ. माप कंस QS बरोबर 360 वजा 70 अधिक 80 अधिक 80. माप कंस QS बरोबर 360 वजा 70 अधिक 80 अधिक 80 किती आलं? 230. मग 360 वजा 230 किती आलेलं आहे? माप कंस QS बरोबर 130. म्हणजे QS ची किंमत मिळाली 130. आता शेवटचं काय काढायचं आहे? माप कंस QSR काढायचं आहे.
तर माप कंस QSR बरोबर माप कंस QS अधिक माप कंस SR यांची बेरीज केली। QS ची किंमत काढली 130 अंश आणि SR ची किंमत काढली 80 अंश। दोघांची बेरीज किती आली 210 अंश। म्हणजे माप कंस QSR बरोबर 210 अंश। तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण 3 मधील काही उदाहरणे सोडवलेली आहेत। राहिलेल्या उदाहरणांचा सराव तुम्ही घरी करणार आहात। अशा पद्धतीने गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 3 वर्तुळ हे आपण पूर्ण केलेले आहे। पुढील व्हिडिओमध्ये आता आपण या पुढील प्रकरण निर्देशक भूमितीचा अभ्यास करणार आहोत। तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।